CBDच्या मतदान केंद्रावरती भाजपाचे आमदार मंदाताई ते मतदानासाठी आलेले आहेत. ताई, काय म्हणाल, मतदान केलेलं आहे तुम्ही? मतदान केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी उन्हाची पर्वा न करता मतदान केलं पाहिजे. हा आपला अधिकार आहे, तो अधिकार प्रत्येकाने बजावला पाहिजे असं मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. नरेश म्हस्के, राजन विचारे, दोन शिवसैनिक समोरासमोर उभे आहेत. आता जनतेच्या मनात काय आहे ते जनता आता मतपेटीमध्ये बंद करेल. आपल्याला याचा रिझल्ट 4 तारखेला बघायला मिळेल. ऊन आहे, काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? माझं उन्हाचं एवढंच आव्हान आहे की इथे जे बूथमध्ये जे कर्मचारी काम करतात आहेत ते खूप स्लोली काम करत आहेत आणि फॅनची पण पाहिजे तशी व्यवस्था नाही आहे. मी आत्ताच त्यांना सांगितलं की फॅन आणि लवकरात लवकर, कारण लाईन लागलेली आहे. उन्हात एकदा लोक परत गेले की परत येत नाहीत. म्हणून माझं एकच मत आहे की अधिकाऱ्यांना की जास्तीत जास्त फॅनची, पाण्याची व्यवस्था नाही आहे, ती केली गेली पाहिजे. आणि आत्ताच मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे याविषयी. इथे निवडणूक अधिकारी पाटील त्यांना काल रात्री मी बोललेले की उन्हाचा तडाखा असल्यामुळे आपण जास्तीत जास्त पंखा, पाण्याची व्यवस्था करा. नरेश म्हस्केंना कसा प्रतिसाद मिळतो नवी मुंबईमध्ये? तसा प्रतिसाद नरेश म्हस्केंना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि आज निवडणूक आहे म्हणून मी काही जास्त बोलू शकत नाही, पण उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना मिळून हा कॅन्डिडेट आहे संपूर्ण आघाडीचा. प्रतिसाद चांगला आहे. शिवसेना, BJPचे कार्यकर्ते एक दिलाने कार्यकर्ते आहेत जोरात? सगळे एक दिलाने काम करत आहेत. 4 तारखेला ज्या बूथवरती मतदान नसेल त्यावेळी माहिती पडेल कोणी किती काम केलं आणि किती नाही केलं. बूथवाईज प्रत्येक कार्यक्रम होणार आहे. बरं, आपण पाहतोय की या ठिकाणी नरेश म्हस्केंना नवी मुंबईतनं चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.